प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण स्टँडर्ड 10th सब्जेक्ट मॅथ्स पार्ट सेकंड मधील सेकंड टॉपिक पायथागोरस थेरम प्रॅक्टिस सेट 1.2 यामधील व्हिडिओ सेकंड. या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 5 याचा अभ्यास करणार आहे. क्वेश्चन नंबर 5 आपल्याला बघा ही फिगर 2.20 दिलेली आहे. काय म्हटले बघा, फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी, म्हणजे ए बी बी सी फाइंड करायचं आहे विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर 2.20. फिगर 2.20 मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार काय करायचं आहे, ए बी बी सी फाइंड करायचं आहे. मग त्याकरता काय सांगितलं बघा, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपल्याला जिथं रिकामे बॉक्स दिसते तिथं आपल्याला भरायचे आहेत. आता बघा इथं काय म्हणले बघा बाळांनो, ए बी इज इक्वल टू बी सी आहे. व्यवस्थित लक्ष सगळ्यांनी. काय म्हणले बघा इथं, ए बी ह्या इथे विचार केला तर ए बी इक्वल टू बी सी आहे आणि पुढे डॉट डॉट करून पुढं एक एम्प्टी बॉक्स आहे. याचा अर्थ इथं आपल्याला रिझन लिहायचं आहे. आपण बघा बरं बाळांनो, ए बी डायग्राम मध्ये बघा, ए बी इक्वल टू बी सी हे आपल्याला डायग्राम मध्ये दिलेलं आहे. मग ह्या बॉक्स मध्ये आपण काय लिहायचं बाळांनो बघा, गिवन म्हटलं पाहिजे, कारण आपल्याला दिलंय ते ए बी इक्वल टू बी सी. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे. कोणती गोष्ट माहिती आहे बघा, राईट अँगल ट्रायंगल आहे. काय, राईट अँगल्ड ट्रायंगल आहे आणि त्याच्या टू साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे तो कसला आहे, टू साइड्स कॉन्ग्रुएंट असा असेल तर त्याला आपण म्हणतो आयसोसलस राईट अँगल ट्रायंगल. आणि त्या ट्रायंगल मध्ये महत्वाची गोष्ट काय बघा, त्याचे जे रिमेनिंग ऍक्युरेट अँगल आहेत ते 45 डिग्रीचे असतात. सर्वांना समजलं काय सांगितलं, आयसोसलस राईट अँगल ट्रायंगल चे ऍक्युरेट अँगल काय असतात, 45 डिग्रीचे असतात. आपल्या इथे काय विचारले बघा, सेकंड जो बॉक्स आहे त्याच्या इथे काय विचारलंय, अँगल बीएसी. अँगल बीएसी म्हणल्यावर बीएसी हा तुमचा ए अँगल विचारलेला आहे, म्हणजे ऍक्युरेट अँगल विचारलेला आहे. तो किती असणार, 45 डिग्री असणार. ओके. मग आता आपल्याला एक रूल माहित आहे का, साइड अपोजिट टू 45 डिग्री अँगल. तुम्हाला मी याच्यावर सांगितलेलं आहे, साइड अपोजिट टू 45 डिग्री अँगल इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनस. हे तुम्हाला मी याच्यावर सांगितलंय. आता बघा, हा अँगल बीएसी 45 डिग्रीचा आहे. कोणता अँगल बघा, हा बीएसी 45 डिग्रीचा आहे आणि हा बीसीए हा सी अँगल सुद्धा 45 डिग्री असतो. ठीक आहे. मग ह्या रूल नुसार साइड अपोजिट टू 45 डिग्री अँगल बघा बाळांनो, ह्या 45 च्या अपोजिट साइड बीसी येते आणि ह्या 45 च्या अपोजिट एबी येते. अशा दोन साइड लिहिले बघा इथं, ए बी इक्वल टू बी सी. आता इज इक्वल टू काय म्हणले बघा, डॉट 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 इंटू एसी म्हटलंय, म्हणजे 1/√2 असणार इथं इंटू हायपोटेनस. ते √2 लिहिताना काळजी घेतली पाहिजे. कोणती काळजी घेतली पाहिजे बघा, काळजीपूर्वक लिहिलं पाहिजे. √2 मधील जे आपलं हे आहे रूट ते व्यवस्थित लिहिलं पाहिजे असं. ठीक आहे. आता एसी ची व्हॅल्यू पुट केली आहे बघा, √8. ओके. मग इथं ह्या एम्प्टी बॉक्स मध्ये सुद्धा काय असणार, 1/√2 असणार. इथं खाली सुद्धा 1/√2 असणार. फक्त √8 म्हणजेच 4 इंटू 2 आणि ह्या 4 चं स्क्वेअर रूट आपलं काय आलंय, बाहेर 2 आलंय आणि आतमध्ये रूट म्हणजे 2 राहिलं असं. ठीक आहे. आणि आता बघा काय करायचं आहे, कॅन्सल करायचं आहे. हे खालचं √2 आणि हे वरचं √2 गेलं म्हणजे 2 इंटू 1 आन्सर काय आलं, 2 आलं. बघा सर्वांना समजलंय का, बघा व्यवस्थित लक्षात ठेवा. देन क्वेश्चन नंबर 6, फाइंड
द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर आहे त्याची साइड आणि पेरिमीटर आपल्याला फाइंड करायचं आहे. हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. याचा अर्थ स्क्वेअरचा डायगोनल 10 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला साइड पेरिमीटर फाइंड करायचे. या क्वेश्चनचा आन्सर आपण दोन प्रकारे लिहू शकतोय. म्हणजे स्क्वेअरचे डायग्राम काढून पायथागोरस यूज करून काढू शकतोय, किंवा एक फॉर्म्युला सुद्धा आहे. फॉर्म्युला काय आहे बघा, व्यवस्थित लक्ष सगळ्यांनी. वी नो डायगोनल ऑफ स्क्वेअर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, याच्यावर 1 मार्काला शॉर्ट क्वेश्चन येऊ शकतोय. डायगोनल ऑफ स्क्वेअर is equal to √2 into side of square. या फॉर्म्युलेमध्ये योग्य ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची आणि आन्सर काढायचं. आता आपल्याला बघा काय सांगितलंय वरती, डायगोनल किती आहे, 10 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. मग डायगोनल लेफ्ट साइडला दिसतं तर 10 लिहूया. 10 इज इक्वल टू √2 into साइड ऑफ स्क्वेअर. आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे, ही √2 इथं मल्टिप्लाय आहे, या साइडला आल्यावर काय होणार, डिवाइड होणार आहे. म्हणजे काय होणार, 10 अपॉन √2 इज इक्वल टू साइड ऑफ स्क्वेअर. इथं पण कळलं. आता करायचं बघा, 10 अपॉन √2 आहे, डिनॉमिनेटरला √2 कधी ठेवायचं नसतं. तर काय करायचं बघा, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, म्हणजे छेदाचे परिमेयीकरण. कळलं. मग ते कसं करायचं बघा, लक्ष द्या. हे आपलं 10√2 आहे असं लिहिलं. बघा बाळांनो, काय करायचं, लक्ष द्या. डिनॉमिनेटरला √2 दिसतं, त्याच नंबरला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. काही चेंज होत नाही. वरती √2 घेतलं, खाली √2 घेतलं. सर्वांना समजलं. आणि इज इक्वल तुमचं काय आहे, साइड ऑफ स्क्वेअर. मग सर्वांना माहित असेल, √2 इंटू √2 याचा आन्सर येतं 2. आणि वरती काय आलं, 10 इंटू √2 चं काय होणार, √2 तुमचं आहे असं. ठीक आहे. तर 2 ने वरती भाग घालूया. बे के बे बे पंचे 10, म्हणजे काय आलं, 5√2 आलेलं आहे. हे तुम्हाला काय मिळालं सांगा, कळलं, साइड ऑफ स्क्वेअर. इथं पण सगळ्यांना मला कळलं का बघा. इथं पण तुम्ही लिहू शकता हे असं, साइड ऑफ स्क्वेअर. काय आलं, 5√2 सेंटीमीटर लिहिलं पाहिजे. ओके. आता इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल तर आन्सर व्यवस्थित लिहूया. देअरफॉर काय लिहायचं, साइड ऑफ स्क्वेअर इक्वल टू 5√2 सेंटीमीटर. हे एक उत्तर झालेलं आहे. अजून काय विचारले बघा, पेरिमीटर वरती बघा, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. सर्वांना फॉर्म्युला माहित असेल. बघा बाळांनो, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं, 4 इंटू साइड ना बाळांनो. काय असतं प्लेन बघा, काय असतं, 4 इंटू साइड ऑफ स्क्वेअर. नुसतं साइड सुद्धा चालतं. मग हे 4 आणि आपली साइड किती आहे बघा, वरती 5√2 आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे काय आलं, 4×5 20, म्हणजे 20√2 आणि याला सेंटीमीटर लिहिलं पाहिजे. हे तुमचं काय मिळालं, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. सर्वांना समजलं. Then question number 8, find the diagonal of a rectangle. या रेक्टँगलच्या डायगोनलची लेंथ फाइंड करायची आहे. whose length is 35 सेंटीमीटर, breadth is 12 सेंटीमीटर. आता रेक्टँगलची लेंथ ब्रेथ दिलेली आहे आणि आपल्याला त्याचा डायगोनल फाइंड करायचा आहे. तर हे आपण जर डायग्राम काढून जर एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर थोडं इझी होईल.
मग आता डायग्राम कशी काढायची, रेक्टेंगलची काढायची. रेक्टेंगल म्हटल्यानंतर इच अँगल राईट अँगल असणारा क्वाड्रिलेटरल. आता बघा आपण इथे सपोज लिहूया. काय लिहूया, पहिल्यांदा सपोज म्हणूया आणि इथं रेक्टेंगल ड्रॉ करूया. नेम लगेच लिहू का, इच अँगल राईट अँगल असणारा क्वाड्रिलेटरल. नेम लिहूया ABCD. ए घेतलं इथं, तर बी घेतलं इथं, सी घेतलं इथं, डी घेतलं. लिहूया सपोज दिलंय क्वाड्रिलेटरल ABCD इज अ रेक्टेंगल. एवढं कळलं असेल. तर काय सांगितलं, लेंथ आपल्याला लेंथ म्हणजे बिगर साईड. यातली मोठी साईड असते. लेंथ 35 सेंटी, याचा अर्थ AD 35 होणार आणि BC सुद्धा 35 होणार सेंटीमीटर. लिहूया AD is equal to BC is equal to 35 centimeter and breadth is 12 centimeter. So AB 12 centimeter and DC also 12 centimeter. लिहूया AB is equal to DC is equal to 12 centimeter. आपल्याला डायगोनलची लेंथ फाइंड करायची आहे. आपण एक काम करूया, फक्त आपण AC हा एकच डायगोनल ड्रॉ करूया. इथे लिहूया AC आपल्याला फाइंड करायचं आहे, क्वेश्चन मार्क. इथं आपण एक रूल लिहूया. कोणता बघा, each angle of a rectangle is right angle. इथे लिहूया each angle of a rectangle is right angle. Therefore angle B is equal to 90 degree. आपण एक अँगल 90 डिग्री घेतलाय. आता आपला पायथागोरसचा यूज करण्याकरता पाहून बघा, आपण त्यापैकी थोडा भाग घेऊया. ABC हा एवढा ट्रायंगल घेऊया. इथं A आहे, इथं B आहे, इथं C आहे. मग आपण काय लिहायचं बघा, इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री. ह्याला म्हटल्यास इक्वेशन नंबर, ह्या इथं ह्याला इक्वेशन 1 म्हणूया. 35 12 सेंटीमीटर आहे, इक्वेशन 1 म्हणूया. अँगल B 90 डिग्री आपल्याला त्या प्रॉपर्टी नुसार आलेला आहे, ह्याला इक्वेशन 2 म्हणूया. तर रिझन लिहूया फ्रॉम इक्वेशन 2. ओके. आता आपण लिहू शकतो बाय पायथागोरस थेरम. काय लिहू शकतो बाळांनो, बाय पायथागोरस थेरम. आता आपण थेरम कसा यूज करतो, इथं राईट अँगल असेल तर हा AC हा हायपो असतो, तर हायपोचा स्क्वेअर करतो ना आपण. काय करणार, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता बघा लक्ष द्या, AC आपल्याला काय माहित नाही, AC स्क्वेअर आहे असं. AB ची व्हॅल्यू 12 आहे, 12 स्क्वेअर प्लस BC म्हणजे 35 चा स्क्वेअर, BC स्क्वेअर म्हणजे 35 स्क्वेअर. तुम्ही पुढे लिहू शकताय फ्रॉम इक्वेशन 1 वगैरे. आता AC स्क्वेअर पुन्हा नाही चालतं, पण लिहिलं मी असं. 12 स्क्वेअर 144, 35 स्क्वेअर अतिशय सोपं असतं बघा. युनिट्स प्लेस जर 5 असेल आणि त्याचा स्क्वेअर करायचं असेल, त्या नंबरचा स्क्वेअर करायचा असेल तर 5 चा स्क्वेअर लिहायचा 25 आणि हा 3 नंबर आहे त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा 4, त्या दोघांचा गुणाकार 3 चौक 12 म्हणजे काय झालं 1225. म्हणजे 75 चा स्क्वेअर करायचं. काय सांगितलं, 5 चा स्क्वेअर लिहा 25 आणि ह्या 7 च्या पुढचा नंबर 8 असतो, या दोघांचा गुणाकार 756. असं सर्वांना समजलं बाळांनो. म्हणून 35 स्क्वेअर काय आला, लिहिले बघा 35 स्क्वेअर. ओके, 5 चा स्क्वेअर किती लिहायचा, 25 लिहायचा आणि 3 च्या पुढचा अंक 4, 3 चौक 12.
आणि या दोघांची बेरीज करूया. AC स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस 5 9, परत 4 प्लस 2 6, 2 प्लस 1 3 आणि हे 1 आहे असं. म्हणजे काय आले बघा, हे खाली जरा पुसूया. 1369. आता स्क्वेअर रूट घ्यायचं आहे आपल्याला बघा. देअरफॉर नुसतं लिहूया AC इज इक्वल टू, आता बघा 35 चा स्क्वेअर काय आलाय 1225, तर त्याच्यापेक्षा जरा मोठा असणार. कदाचित 37 असण्याची शक्यता आहे, कारण बघा 7 into 7 49 म्हणजे 9 येतं बघा इथं. 37 चा स्क्वेअर आहे, चेक करू शकताय. 37 into 37 करू. म्हणजे AC इक्वल टू सगळ्यांना कळलं 37 आलाय हे सेंटीमीटर. तुम्ही लिहू शकताय देअरफॉर डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 37 सेंटीमीटर. सर्वांना बाजून कळलंय का बघा. आता आपल्याला व्यवस्थित लिहायचं झालं, आता AC 37 आलेला आहे, BD हा सुद्धा त्याचा डायगोनल आहे, तर प्रॉपर लिहू शकतो. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स of rectangle are congruent, therefore AC equal to BD equal to 37 सेंटीमीटर. आणि मग आपण लास्टला जे वाक्य विचारले लिहूया. कोणतं वाक्य विचारले वरती बघा बाळांनो, इथं वरती विचारले, जो क्वेश्चन विचारलाय तसं उत्तर आपण लिहूया. काय विचारले बघा, द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल इज म्हणूया आणि आन्सर पण वरती लिहूया. काय बघा, therefore the diagonal of rectangle is 37 सेंटीमीटर. हे टी फक्त स्टार्टिंगचं कॅपिटल करूया, हे आपलं फायनल आन्सर. सर्वांना समजलंय का बघा. उत्तर व्यवस्थित लिहा. ओके.